फक्त तू सर्व काय हम कोई नहीं, केवल तू ही सब कुछ रहे। प्रत्येक बुद्धी उघडू दे, हर एक बुद्धि खुल जाए, प्रत्येक हृदय प्रभूचं वचन ग्रहण हर करे एक हृदय परमेश्वर का वचन ग्रहण करे येशूच्या नावात। यीशु के नाम से आमेन। आमेन। प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर यावा प्रभु यीशु मसीह इस पृथ्वी पर आए आणि त्यानं पुनरुत्थित होऊन मृत्यूवर जय घ्यावा और वो जिलाया जाकर मृत्यु पर जय पाए। आणि ही जी भाकीत गोष्ट आहे ती खूप अद्भुतरित्या आम्हाला ऐकायला मिळते। और ये जो बात है बहुत अद्भुत रीति से हमें सुनने मिलती आणि है। परमेश्वरानं एका नरकात गेलेल्या माणसाचा अनुभव घेऊन येशूला या पृथ्वी तलावर पाठवलेला आहे। प्रभु यीशु ने नरक में गए हुए मनुष्य का अनुभव लेकर एक मनुष्य को पृथ्वी पर भेजा। परमेश्वर ने एका नरकाच्या माणसाचा अनुभव घेऊन एक नरक के मनुष्य का अनुभव लेकर आपल्या पुत्राला या पृथ्वीवर पाठवलेला पुनरुत्थान होण्यासाठी अपने पुत्र को पृथ्वी पर भेजा पुनरुत्थित होने के लिए। आणि त्यानं एका व्यक्तीविषयी ऐकलं, उसने एक व्यक्ती के बारे में सुना। तो काय सांगत आहे, वो क्या बता रहा है? पृथ्वी तलावर मनुष्य प्राणी असा प्राणी आहे, पृथ्वी के ऊपर मनुष्य ऐसा प्राणी है, तो भविष्यवक्ता संदेशांचा ऐकत नाही, वो भविष्यवक्ताओं का नहीं सुनता। आणि पापात चालणाऱ्या व्यक्तीला, पापों में चलने वाले व्यक्ति को एक अशा व्यक्तीकडूनच सांगितलं तर तो त्यांचा ऐकेल। एक ऐसे ही व्यक्ति के द्वारा बताया जाए तो वो सुनेगा। कोणत्या व्यक्तीकडून? कौन से व्यक्ति के द्वारा? जो मरणातून जिवंत झालेला आहे त्यानं सांगितलं तर ते लोक तुझ्यावर विश्वास करतील। जो मृत्यू से जीवित हुआ है वो बताए तो वो तुझ पर विश्वास करेंगे। इथं बसलेले सगळ्या लोकांसाठी मी सांगतो, यहाँ पे बैठे हुए हर एक व्यक्ति के बारे में मैं बता रहा आपण हूँ। या ठिकाणी एकत्र येऊन देवाची आराधना करण्याचं कारण काय माहित आहे? हम यहाँ आकर मिलकर परमेश्वर की आराधना करने का कारण क्या है पता है? कारण आम्हाला जी सुवार्ता समजलेली क्योंकि आहे हमें जो सुसमाचार समझ में आया पुनरुत्थित येशूकडनं समजलेली आहे। पुनरुत्थित यीशु के द्वारा समझ में कारण आया। पृथ्वी तलावरचा मानव प्राणी असा प्राणी पृथ्वी आहे, के ऊपर का मनुष्य प्राणी ऐसा प्राणी है, तो मनुष्याचं ऐकत नाही, वो मनुष्य का नहीं सुनता त्याला कुणाचं ऐकण्याची क्षमता आहे। और वो किसकी सुन सकता है, इसकी ताकत जो उसमें है। मृत्यूतून जिवंत झालेला आहे त्याचीच ऐकण्याची क्षमता मनुष्यामध्ये आहे। जो मृत्यु से जिलाया गया उसकी सुनने की क्षमता मनुष्य में है। आणि ही गोष्ट कुठे लिहिलेली और ये आहे? बात कहाँ लिखी है? वाचा लूक शुभ वर्तमान, पढ़ो लूका समाचार। थँक्यू जीसस, हालेलुया। लूक 16वा अध्याय। लूका समाचार 16 अध्याय। आणि किती लोकांना हिस्ट्री माहित आहे? कितने लोगों को इतिहास पता है? धनवान मनुष्य आणि गरीब लाजर, धनवान मनुष्य और गरीब लाजर। ही घटना मोशेच्या काळातली आहे, ये घटना मूसा के समय की है, जी येशूनं आपल्या कारकिर्दीमध्ये लोकांना सांगितलेली जो आहे। यीशु ने अपने समय में लोगों को बताया। आणि गरीब लाजर मेला, गरीब लाजरस मर गया अब्राहमाच्या खुशीत जाऊन बसला, और अब्राहम के गोदी में बैठा। आणि श्रीमंत मनुष्य मेला, और धनवान मनुष्य मर गया असह्य वेदनेच्या ठिकाणी, नरकाच्या ठिकाणी तो गेलेला। और तकलीफ के जगह पे, नरक के जगह पे वो गया। एक प्रश्न आहे, एक प्रश्न आपको जो है, श्रीमंत मनुष्य मेला जो धनवान मनुष्य मर गया तो विश्वासणारा होता की नाही? वो विश्वासी था या नहीं? पुढचे बोल नका। श्रीमंत मनुष्य मेला, जो धनवान मनुष्य मर गया, स्त्रियांचा काय अनुभव आहे? स्त्रियों का क्या अनुभव है? तो विश्वासणारा होता की नव्हता? वो विश्वासी था या ना था? बघा अब्राहम काय म्हणत आहे, देखो अब्राहम क्या कहता है। तो म्हणतो, हे माझ्या प्रभू, वो कहता है कि हे मेरे प्रभु, मला अजून 5 भाऊ आहेत, मुझे और भी 5 भाई हैं, त्यांच्याकडे लाजरला पाठव। उनके और लाजर को भेज। अब्राहम काय म्हणत आहे? अब्राहम क्या कहता है? मोशे आणि संदेश ते त्यांच्या जवळ आहेत, मूसा और भविष्यवक्ता उनके पास है, त्यांचं त्यांनी ऐकावं। उनका वे सुने। ह्याच्या खानदानामध्ये कोण जायचे? इसके खानदान में कौन जाते थे? मोशे आणि भविष्यवक्ते जायचे। मूसा और भविष्यवक्ता जाते थे। ह्याचे लोक कोणाला अटॅच होते? इसके लोग किसे अटैच थे? मोशे आणि भविष्यवक्त्याला अटॅच होते। मूसा और भविष्यवक्ता से जुड़े थे। ह्याचा परिवार कुठं आराधनेला इसका जायचा? परिवार कहाँ आराधना के लिए जाता था? सलमोनानं बांधलेल्या मंदिरामध्ये आराधनेला जायचं। सुलेमान ने बांधे हुए भवन में आराधना के लिए जाते आणि थे, अशा आराधना करून पण मेल्यावर नरकात गेला। और ऐसी आराधना करके भी नरक में चला गया। याचा अर्थ, इसका अर्थ, माझी ख्रिश्चॅनिटी मला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही, मेरी मसीहत मुझे स्वर्ग तक नहीं ले जा सकती। माझ्या जातीच्या दाखल्यावरचं ख्रिश्चन जात मला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही। मेरे जात की आइडेंटिटी मुझे स्वर्ग में नहीं ले जा सकती। हा बायबल सांगताय। बाइबल बताती आता हे है। दोघं मेले। अभी ये दोनों मर गए। लाजर जो आहे तो अब्रामाच्या खुशीशी आहे, लाजर जो है अब्राम के गोद में। आणि का त्याला अब्रामाच्या खुशीत देवानं बसवलं? क्यों उसे परमेश्वर ने अब्राम की गोदी में कारण बैठाया? तिथं असं लिहिलंय, वहाँ पे ऐसा लिखा है, जेव्हा पृथ्वीवर होता त्यावेळेस त्याला काय खायला मिळायचं नाही। जब पृथ्वी था तब उसे कुछ खाने के लिए नहीं मिलता। का खायला मिळालं नाही? क्यों खाने के लिए नहीं मिला? कारण गव्हर्नमेंटनं त्याचं राशन कार्ड बदललं होतं, क्योंकि की त्यानं येशूला स्वीकारलं होतं म्हणून। गवर्नमेंट ने उसका राशन कार्ड बदल दिया था क्योंकि उसने यीशु को ग्रहण किया।
एकानं मला असा मेसेज पाठवला, एक ने मुझे ऐसा मैसेज भेज दिया, सर सर येशूला स्वीकारल्यानंतर यीशु को ग्रहण करने के बाद तुमची सगळी फॅसिलिटी बंद होईल. आपकी सारी सुख सुविधाएं बंद हो त्यांना जाएंगी. रिप्लाय दिला, मैंने उनको रिप्लाई दिया, माझ्या येशूच्या प्रेमासमोर मला सगळ्या फॅसिलिटी धूळ आणि मळ आहे. मेरे यीशु के प्रेम के सामने सारे सुख सुविधाएं मेरे लिए धूल और मिट्टी के समान है. नंबर 2, दूसरी बात, परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी लिहिलंय, परमेश्वर पर विश्वास रखने वाले के लिए कहा गया है. भलं तुमच्या सगळ्या फॅसिलिटी बंद केल्या, भलाई आपके सारे सुख सुविधाएं बंद किए, मी न्यायाची संतती कधी भीक मागताना बघितली नाही. धर्म की संतति कभी भीख मांगते हुए मैंने नहीं देखी. हालेलुया. हालेलुया. लाजरस लाजरस इतकं दुःखित होण्याचं कारण काय? इतना दुखित होने का वजह क्या है? परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्या लाजरसला परमेश्वर पर भरोसा रखने वाले लाजरस को समाजानं धिक्कारलं होतं, समाज ने धिक्कार दिया, कुटुंबानं धिक्कारलं होतं, परिवार ने डाल दिया, कोणी स्वीकारत नव्हतं. कोई ग्रहण नहीं कर रहा. आणि ख्रिस्ताच्या मागे चालणं हेच तर आहे. मसीह के पीछे चलना यही तो है. याकोबाच्या पत्रामध्ये याकोब असा लिहितो, याकूब की पत्री में याकूब ऐसा लिखता है, जगाशी मैत्री देवाशी वैर आहे. संसार से दोस्ती परमेश्वर से दुश्मनी. आता त्याचं उलट करा, उसका उल्टा करो, जगाशी मैत्री देवाशी, संसार से दोस्ती परमेश्वराबरोबर परमेश्वर से दुश्मनी, दुश्मनी, आणि जगाबरोबर दुश्मनी, और संसार से दुश्मनी और परमेश्वर के साथ दोस्ती. हालेलुया. हालेलुया. आणि लाजरस नावाचा जो व्यक्ती होता, लाजरस नामक जो व्यक्ति था परमेश्वरासाठी समर्पित जीवन जगला, परमेश्वर के लिए बलिदानी जीवन, आणि त्यानं कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली और नाही. किसी बात की अपेक्षा उसने न आणि की, म्हणून त्याला त्रासातून जावं लागलं. इसलिए उसे तकलीफों से गुजरना पड़ा, मेला, मर गया, डायरेक्ट अब्रामाच्या कुशीत स्वर्गात बसला. डायरेक्ट अब्राहम के गोदी में स्वर्ग में बैठ गया. श्रीमंत मनुष्य, धनवान मनुष्य, आपल्या समाजाला, आपल्या लोकांना खुश करण्यासाठी देवाच्या वचनाबरोबर केलेला कॉम्प्रोमाइज व्यक्ती, और परमेश्वर के वचनों के साथ अपने परिवारों को, लोगों को खुश करने के लिए उसने परमेश्वर के वचनों के साथ समझौता किया. तुम्ही सांगता ते बरोबर आहे पास्टर, आप बताते हो पास्टर वो बराबर है, पण आमच्या पिढीपासून चालत आलेला लेकिन अपने हमारे पीढ़ियों से चलते हा आया, तोच व्यक्ती आहे ये वही व्यक्ति है ज्यानं देवाच्या वचनाबरोबर कॉम्प्रोमाइज केलं. जिसने परमेश्वर के वचनों के साथ समझौता किया. हालेलुया. हालेलुया. मेला, मर गया. कुठे गेला? कहा गया? नरकात गेला. नरक में गया. तो नरकातून अशी प्रार्थना वो करतो, नरक से ऐसी दुआ कर रहा हे है, बाबा अब्रामा, हे पिता अब्राहम, लाजराला माझ्याकडे पाठव. लाजर को मेरी ओर भेज. त्यानं आपल्या एक बोटाचं टोक पाण्यात बुडवून त्यानं माझ्या जिभेवर ठेवावं, वो अपने उंगली का सीरा पानी में डुबोकर मेरे जीभ पर रखे, कारण ह्या अग्नीमध्ये मला वेदना होत. क्योंकि इस आग में मैं तड़प रहा हूँ. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुढे असं म्हणतो, आगे ऐसा कहता है, वाचा काय म्हणतो पुढे, पढ़ो क्या कहता है. 24 वचनापासून वाचा. 24 वचन से पढ़ो. लूक याच्या 16 अध्याय 24 वचनापासून. मग तो हाक मारून म्हणाला, बापा अब्राहमा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी, पुढे, कारण या जाळामध्ये मी क्लेश भोगीत या आहे. जाळामध्ये मी वेदना सहन करत आहे. पण अब्राहम म्हणाला, अब्राहमाला, मुला तू हे आठव हा. की तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून तू पावलास. आपल्या आयुष्यामध्ये आपलं सगळं सुख भरून पावलास, परमेश्वराकडे कधी लक्ष दिलं नाहीस. हॅलो, तू अपने जीवन में सारे सुख सुविधा को ले चुका है, परमेश्वर को कभी अपने जीवन में स्थान नहीं तू दिया. आपल्या जीवनात सतत आपल्या गरजेकडे धावत राहिलास, देवाकडे कधी लक्ष दिलं नाहीस. तू अपने जीवन में अपने आवश्यकता की ओर दौड़ रहा, परमेश्वर की ओर कभी ध्यान न दिया. आणि थोड्या वेळासाठी तो असं म्हणाला, और थोड़ी देर के लिए तूने ऐसा कहा, माझ्याकडे पैसा आहे, मी सगळं काय करू शकतो. मेरे पास पैसा है, मैं सब कुछ कर सकता हूँ, पण आता वेळ अशी आलेली आहे, लेकिन अभी समय ऐसा आया है, त्या जाळामध्ये वेदना सहन तू करत इस आहे. ज्वाला में तड़प रहा है. पुढे वाचा. आगे पढ़ो. तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास हा. आणि त्याप्रमाणे लाजर दुःख भरून पावला, पुढे. परंतु हा. आता येथे याला समाधान मिळत आहे हा. आणि तू क्लेश भोगीत आहेस. हा. आणि याशिवाय हा. आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली याशिवाय आहे. आमच्या आणि तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे, ती अशी की हा. जे येथून तुमच्याकडे पार जायला पाहतात जे आमच्याकडून तुमच्याकडे यायला पाहतात, त्यांना तसे करता येत नाही. त्यांना इकडे येता येत. मग ते परवा ते तुमचा चुलता मेलेला, तो तुमच्या स्वप्नात आलेला कोण होता? परसों जो आपका कोई मर गया था, वो आपके सपने में आया, वो कौन था? दुष्ट आत्मा येते. दुष्ट आत्मा है वे. एकदा का मनुष्य मेला, एक बार मनुष्य मर जाए, त्याला पृथ्वीवर येण्याची परमिशन नाही. उसे वर्तमान 16 अध्याय सांगतो. उसे पृथ्वी पर आने की परमिशन नहीं. लुका रहा सुसमाचार 16 अध्याय बताता है. आणि आमचा बाबा स्वप्नात आला आणि असं म्हणाला, और हमारा पिता स्वप्न में आया और ऐसा कहा, सगळी प्रॉपर्टी तूच घे. सारी प्रॉपर्टी तू ही ले ले. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ वेळेस बहुत सी बार आणि
दुष्ट आत्मे आपल्या मेलेल्या माणसाचं रूप धारण करून येऊन आपल्याला काहीतरी भ्रमित करायचा प्रयत्न दुष्ट करतात. आत्माएं अपने मरे हुए लोगों का रूप धारण करके हमें भ्रमित करना भड़काने का प्रयास करते कारण हैं, बायबल सांगतं क्योंकि बाइबल बताती है स्वर्गातून तिकडं कोणी जाऊ शकत नाही. स्वर्ग में से उधर कोई नहीं जा सकता. पुढे वाचा. आगे पढ़ो. हा, आणि तिकडून कोणी पार आमच्याकडे येऊ नये, लग जा इकडे. कारण तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये. क्योंकि उधर से हमारे पास कोई ना आए. काय केलं त्याच्यासाठी? उसके लिए क्या किया? दरी स्थापन केली. काय केलेले? क्या किया गया है? एक मोठी दरी आहे. एक बहुत बड़ी तराई है. आणि पास्टर डीजीएस दिनाकरण सांगतात, पास्टर डीजीएस दिनाकरण बताते ज्यावेळेस हैं ते प्रार्थनेला बसले होते, जब वे दुआ के लिए बैठे थे पवित्र आत्म्यानं त्यांना स्वर्गाचं आणि नरकाचं दर्शन करून और आणलं. पवित्र आत्मा ने स्वर्ग और नरक का दर्शन उन्हें ते दिखाया म्हणाले, ज्या दरीविषयी लूक शुभवर्तमानामध्ये उल्लेख केलेला और आहे, उन्होंने कहा कि जिस भारी गड्ढे के बारे में लुका रहे सुसमाचार में उल्लेख किया गया आणि है, पवित्र आत्म्यानं मला तिथून घेऊन गेला. पवित्र आत्मा मुझे वहां से ले आणि गया तिथं भयानक अंधार आहे. और वहां पे बहुत ही आणि तिथं अंधियारा है मेलेले जे नरकात गेलेले लोक किंकळत आहेत और वहां पे नरक में गए हुए लोग चिल्ला रहे आणि हैं. दुष्ट आत्मा त्यांना वेदना देत आहे. दुष्ट आत्मा उन्हें तकलीफ दे रहे हैं. अशा भयानक दरी स्वर्गामध्ये आणि पृथ्वीच्या मध्ये स्थापित केलेली और आहे. ऐसी डरावनी तराई पृथ्वी और स्वर्ग के बीच में की गई है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा एक दरी आहे. एक तराई है, इकडून तिकडे कोणी जाऊ शकत नाही इधर से उधर कोई नहीं जा आणि सकता तिकडून इकडे कोणी येऊ शकत. और उधर से इधर कोई नहीं आ सकता. आता लक्ष द्या इकडं. अभी ध्यान दो इधर. मेलेला माणूस पृथ्वीवर जिवंत झाल्याशिवाय लोक ऐकणार नाहीत. मरा हुआ मनुष्य जिलाए जाने के बगैर पृथ्वी के मनुष्य कोई नहीं सुनेंगे. हा अनुभव देवानं नरकात गेलेल्या माणसाचा ऐकला. इस अनुभव को जो नरक में गया था उस मनुष्य का परमेश्वर ने सुना. तो काय म्हणाला? लाजर वाचा. उस लाजर ने क्या किया? श्रीमंत मनुष्य काय म्हणतात? उस श्रीमंत धनवान मनुष्य ने क्या कहा? पढ़ो. मग तो म्हणाला, तर बापा मी तुला विनंती करतो की मी तुला विनंती करतो की त्याला माझ्या बापाच्या घरी पाठवावे, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठवा. कारण हा. मला 5 भाऊ आहेत, मला 5 भाऊ आहेत, त्यांनीही या यातनेच्या ठिकाणी येऊ नये त्याने हे यातनेच्या ठिकाणी येऊ नये, म्हणून त्याने त्यांना साक्ष द्यावी. त्याने त्यांना साक्ष द्यावी. पण अब्राहमाने त्याला म्हटले, लक्ष सगळीकडे. अब्राहम श्रीमंत मनुष्याला म्हणाला, अब्राहम धनवान मनुष्य से कहता है, मोशे व भविष्यवादी त्यांच्याजवळ आहेत, कुठं आहेत? कहा है? ह्याच्या खानदानाच्या जवळ कोण आहे? इसके खानदान में कौन है? ह्याचे कुटुंब कुणाची आराधना करतात? इसका परिवार किसकी आराधना करते हैं? ह्यांचे कुटुंब कुणाच्या मंदिरात जातात? इसका परिवार किसके मंदिर में जाते हैं? शलोमोनाच्या मंदिरात जाऊन आराधना सुलेमान के करतात. भवन में जाकर आराधना करते हैं. तरी पण जीवनामध्ये परिवर्तन फिर नाही. भी जीवन में बदलाव नहीं. प्रार्थनेला जातात की पैसा टिकून राहावा म्हणून, प्रार्थना के लिए जाते हैं कि पैसा बना रहे. चर्च मध्ये जातात आरोग्य असावं म्हणून, चर्च में जाते ही चंगाई रहे पण कधी इसलिए. पापाचा पश्चाताप केला नाही चर्च मध्ये जाऊन. लेकिन चर्च में जाकर पापों का पश्चाताप कभी न किया. मोशे आणि भविष्यवक्ते त्यात तिथे आहेत. मूसा और भविष्यवक्ता वहां पे है. हा. मोशे व भविष्यवक्ते त्यांच्याजवळ आहेत, आहेत. त्यांचे त्यांनी ऐकावे. आता लक्ष द्या इकडे. श्रीमंत मनुष्य धनी मनुष्य पृथ्वीवरच्या पापी माणसाचा स्वभाव सांगायला लागलाय. पृथ्वी के पापी मनुष्य का स्वभाव बता रहा है. पृथ्वीवर जे पापात जीवन जगत आहेत पृथ्वी पर जो पाप में जीवन जी रहे त्यांना हैं एकच व्यक्ती परिवर्तन करू शकतो. उन्हें एक ही व्यक्ति बदल सकता है. कोण व्यक्ती आहे तो? कौन व्यक्ति है वो? वाचा. मग तो म्हणाला, हा. बापा अब्राहमा हा. असे नाही, असे नाही, पण हा. मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला आणि मेलेल्यांमधून कोणी जिवंत होऊन त्यांच्याकडे गेला तर हा. ते पश्चाताप करतील. पुनरुत्थान काय आहे? पुनरुत्थान क्या है? येशूचं परत उठणं काय आहे? यीशु का फिर से उठना क्या है? तू पापापासून फिरावस, आप पापों से मुड़े, तू आपल्या पापापासून पश्चाताप अपने करावास. पापों से पश्चाताप करे. हाच येशूचं पुनरुत्थान आहे. यही यीशु का पुनरुत्थान है. परमेश्वर म्हणला असं आहे का? परमेश्वर ने कहा ऐसा है क्या? पापी माणूस मेलेल्यातून जिवंत झालेल्या व्यक्तीशिवाय ऐकू शकत नाही. पापी मनुष्य मरे में से जो जी उठा उसके बगैर नहीं सुन मी सकता. मानव रूप धारण करीन, मैं मनुष्य का रूप धारण मी करूंगा. पृथ्वीवर जाईन, मैं पृथ्वी पर मी जाऊंगा. क्रूसावर मरीन, मैं क्रूस पर मरूंगा. मला कबरेत घालण्यात येईल, मुझे कब्र में डाला मी जाएगा. कबरेतून परत जिवंत होईल. मैं कब्र में से फिर से जिलाऊंगा. तेव्हा पापी लोक माझा ऐकून पश्चाताप तब करतात. पापी लोग मेरा सुनकर पश्चाताप करेंगे. येशूचं पुनरुत्थान कोणासाठी आहे? यीशु का पुनरुत्थान किसके लिए जे है? बदलत नाही त्यांना बदलण्यासाठी जो आहे. बदलते नहीं उनको बदलने के लिए जे यीशु का पश्चाताप पुनरुत्थान करत है. नाही त्यांना पश्चाताप जो करण्यासाठी. पश्चाताप नहीं करते उनके पश्चाताप के लिए. हालेलुया. हालेलुया. नंबर 2, दूसरी बात, येशूचं पुनरुत्थान काय? यीशु का पुनरुत्थान क्या है? आता एका वेगळ्या सब्जेक्टवर मी जाणार आहे. ध्यान दो, एक अलग विषय पर मैं जा रहा आता हूँ. मी इकडे फोकस करत नाही. मैं यहाँ पे ध्यान नहीं देता. मी एका ऐतिहासिक हिस्ट्री मधनं तुम्हाला दाखवणार आहे की येशूचं पुनरुत्थान काय आहे. मैं एक ऐतिहासिक घटना से बताऊंगा कि यीशु का पुनरुत्थान क्या है. नंबर 1 येशूचं पुनरुत्थान पहली बात, यीशु का पुनरुत्थान. पापी लोकांनी मन फिरवा म्हणून आहे. पापी लोग मन फिराए इसलिए पुनरुत्थान नंबर है. 2 येशूचं पुनरुत्थान नंबर 2, यीशु का पुनरुत्थान. जे आदाम
अब्राहमापासून अधलोकात अडकलेला आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी आहे. जो आदम से लेकर अधोलोक में फंसे उन्हें बाहर निकालने के लिए पुनरुत्थान है. लग जाए इकडे. ध्यान दो इधर. ज्या दरी विषय अब्राहम बोलत आहे जिस तराई के बारे में अब्राहम कहता है, त्या दरीतून येशू पृथ्वीवर आला, नरकातून येशू पृथ्वीवर आला. उस तराई में से यीशु नरक में से पृथ्वी पर आया. मेल्यानंतर येशू कुठे गेला? मरने के बाद यीशु कहाँ गया? त्या मृत्यूच्या दरीतून तो आज जाऊन त्यानं मरणाच्या किल्ल्या हिसकावून बाहेर घेऊन उस आला. मृत्यु के तराई के भीतर जाकर उसने जीवन नरक की चाबियों को ले लिया. आणि दावीद असा म्हणताय, और दाऊद ऐसा कहते हैं, मला माहित आहे मुझे पता है मी मेल्यावर अधोलोकात जाणार आहे. मैं मरने के बाद अधोलोक में जाऊंगा. मी मेल्यावर अधोलोकात जाणार मैं आहे. मृत्यु के बाद अधोलोक में जाऊंगा. पण मी घाबरणार नाही. लेकिन मैं न डरूंगा. त्या अधोलोकात मला सोडण्यासाठी येशू येणार आहे. उस अधोलोक में मुझे छुड़ाने के लिए यीशु आएगा. कुठे लिहिलंय? कहाँ पे लिखा है? दावीद काय म्हणतो? दाऊद क्या कहता है? मला आम्ही कितीही न्यायी जीवन जगलो, भला मैं कितना भी धर्मी जीवन जीऊं, आम्ही स्वर्गात जाऊ शकत मैं नाही. स्वर्ग में नहीं जा सकता. का? क्यों? स्वर्गात नेण्यासाठी किंवा नरकापासून बचाव होण्यासाठी आमच्यासाठी येशू मेलाच नाही. स्वर्ग में ले जाने के लिए, नरक से बचाने के लिए हमारे लिए यीशु मरा ही नहीं. म्हणजे दावीदाला काय गॅरंटी आहे? दाऊद को क्या हमी है? ज्यावेळेस मी कितीही न्यायी जीवन जगलो, जब मैं कितना भी न्यायी जीवन जीऊं, तरी पण मी मेल्यानंतर फिर भी मरने के बाद मी कुठं असणार आहे? मैं कहाँ होऊंगा? अधोलोकात असणार आहे. अधोलोक में होऊंगा. पण त्या अधोलोकामध्ये लेकिन उस अधोलोक में माझा परमेश्वर मानव रूप धारण करून क्रूसावर मरून त्या कबरेत येऊन तिथून मला बाहेर काढणार आहे. मेरा परमेश्वर मनुष्य का रूप धारण करके वहां से मुझे निकालेगा. कसं काय? कैसा? बघा, ही भविष्यवाणी व्यवस्थित लक्ष द्या. इस भविष्यवाणी को ध्यान से सुनो. दावीदाने एक भविष्यवाणी केलेली आहे. दाऊद ने एक भविष्यवाणी की. अधोलोकात येऊन माझा परमेश्वर मला तिथून बाहेर काढा. अधोलोक में आकर मेरा परमेश्वर वहां से मुझे निकालेगा. लगता इकडे दावीदाने केली भविष्यवाणी. ध्यान दो, इधर दाऊद ने की हुई भविष्यवाणी. तुम्ही ती भविष्यवाणी रोज वाचता पण तुमचं लक्ष तिकडे जात नाही. आप वो भविष्यवाणी रोज पढ़ते हो, लेकिन आपका ध्यान उधर नहीं जाता. स्तोत्र संहिता 23 आणि 5 वचनामध्ये असं लिहिलंय, भजन संहिता 23 और 5 में ऐसा लिखा है, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो. मृत्यू की तराई से यदि मैं गुजरू. कोण? कौन? कोण? कौन? दावीद. दाऊद. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो. मृत्यू की तराई से यदि मैं जाऊं, म्हणजे दावीदाला माहित आहे दाऊद को पता मी है किती न्याय जीवन जगलो, मैं कितना भी धर्मी तरी जीवन पण मला जीऊं, कुठून जावं लागणार फिर आहे? भी मुझे कहां से गुजरना मला पड़ेगा? त्या दरीतून जावं मुझे लागणार उस आहे तराई से गुजरना ज्या पड़ेगा दरीतून श्रीमंत मनुष्य गेला. जिस तराई से धनवान मनुष्य गुजरा. मला त्या दरीत जावं लागणार आहे. मुझे उस तराई में जाना कारण आम्ही पड़ेगा. कितीही जुन्या काळामध्ये न्यायी जीवन जगलो, क्योंकि कितना भी पुराने नियम में धर्मी जीवन जीवा, आम्हाला सोडवण्यासाठी येशूने अजून जन्म घेतला नाही. हमें छुड़ाने के लिए यीशु ने अब तक जन्म नहीं याचा लिया. अर्थ काय आहे? इसका अर्थ क्या है? आम्ही किती न्यायी जीवन जगलो, हम कितना भी न्याय जीवन तरी जिए, पण आम्हाला त्या मृत्यूच्या दरीतून जायचं आहे. फिर भी हमें उस मृत्यु के तराई से जाना पण है. दावीद असं म्हणत आहे, दाऊद ऐसा कहता है, मला तिथून सोडवण्यासाठी मुझे वहां से छुड़ाने के लिए परमेश्वर माझ्या बरोबर येणार आहे. परमेश्वर मेरे साथ आने वाला है. स्तोत्र 23:5 मध्ये असं लिहिलेलं आहे, भजन संहिता 23:5 में ऐसा लिखा है, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो, मृत्यु के तराई से मैं गुजरू, मी कसल्या अरिष्टाला भिणार नाही, मैं किसी संकट से ना डरूं, कारण तू माझ्या बरोबर आहेस. क्योंकि तू मेरे साथ है. मृत्यू छायेत परमेश्वर कसं काय? मृत्यू की तराई में परमेश्वर कैसे? बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा त्याला बताती है, क्रूसानंतर कबरेत घालण्यात आलं. उसे क्रूस के बाद कब्र में डाला गया. कबरेतून तो दाविदाच्या भविष्यवाणीकडे वळला कब्र से वो दाविद की भविष्यवाणी की ओर मुड़ा आणि गेला तो त्या मृत्यू छायेच्या प्रवासातून येशू और गेला. गया उस मृत्यू के सफर से यीशु गया आणि त्या मृत्यू छायेत जाऊन और उस मृत्यू के तराई से त्यानं मरणाच्या जाकर चाव्या घेतल्या उसने किल्लियां ली आणि अब्राहमापासून जे येशू पर्यंत जे मेले होते और अब्राहम से लेकर यीशु तक जो मर चुके थे आणि त्या सगळ्यांना त्यानं मृत्यूच्या दंडातून बाहेर काढून और उन सुखलोकात सभी को आणलं. उसने मृत्यू के दंड से बाहर निकाला. पुनरुत्थानाचं पहिलं सामर्थ्य पुनरुत्थान का पहला सामर्थ्य जुन्या काळापासून आतापर्यंत जे अधोलोकात अडकलेले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी पहिलं सामर्थ्य, और पुराने नियम से अब तक जो यीशु तक जो सभी अधोलोक में फंसे हैं, उसका सामर्थ्य. पुनरुत्थानाचं दुसरं सामर्थ्य, पुनरुत्थान का दूसरा जे सामर्थ्य. पापी फिरत नाही त्यांना पश्चातापासाठी पुनरुत्थानाचं जो दुसरं पापी सामर्थ्य. फिरते नहीं उनको पश्चाताप के लिए पुनरुत्थान का सामर्थ्य. नंबर 3, तीसरी बात, तिसरी पुनरुत्थानाचं सामर्थ्य. तीसरा पुनरुत्थान का सामर्थ्य. आम्ही वाचा तिसरं पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय आहे? और तीसरा पुनरुत्थान का सामर्थ्य क्या है? तिसरं पुनरुत्थानाचं सामर्थ्य, तीसरा पुनरुत्थान का सामर्थ्य, येशू परत आकाशामध्ये येणार आहे. यीशु फिर से बाद आकाश में आएगा. हेच तिसरं पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. यही तीसरा पुनरुत्थान का सामर्थ्य आणि है. येशू परत आकाशामध्ये येणार आहे, त्याला त्याच्या मंडळीला घेऊन यीशु जाण्यासाठी. फिर से आकाश में आएगा उसके कलीसिया को ले जाने. ह्या त्याच्या दुसऱ्या येण्याचं इस दूसरे आगमन का आणि पुनरुत्थानाचं और दूसरे पुनरुत्थान का एक घनिष्ठ नातं आहे. एक बहुत ही गहरा रिश्ता है. जोपर्यंत तो पुनरुत्थित होत नाही, जब तक तू पुनरुत्थित नहीं होता तोपर्यंत तो आकाशामध्ये येऊ शकत नाही. तब तक वो आकाश में नहीं आ त्याला सकता. त्याला परत आकाशात उसे येण्यासाठी फिर से आकाश में आने के लिए त्याला पुनरुत्थित व्हावं लागलं. उसे पुनरुत्थित होना पड़ा. पास्टर,
पास्टर, दोन कारण तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितली. 2 कारण आपने अच्छी रीति से बताए. मेलेल्यामधून कुणी जिवंत झाला तर ते त्याचं ऐकते. मरे हुए में से कोई जीवित हुआ तो वो उसका सुनेंगे. तुम्हाला माहिती आहे मी माझ्या पापापासून का फिरलो? आपको पता है मैं मेरे पापों से क्यों फिरा? कारण मला असे सुवार्थ सांगण्यात आले. क्योंकि मुझे ऐसे सुसमाचार बताया तो गया. स्वर्ग सोडून खाली आला, वो स्वर्ग छोड़कर नीचे त्यानं आया. असह्य मरण सहन केलं. उसने न सहने वाले मृत्यू को सहा. मग मी म्हणालो मैंने कहा आमच्या पण देशामध्ये असे पुष्कळ जण देशासाठी मरण सहन केले, और हमारे देश के लिए ऐसे बहुत से मृत्यू को सहन किया ऐसे बहुत से लोग हैं. पण त्यांच्यामध्ये आणि येशूमध्ये फरक काय? लेकिन उनमें और यीशु में भिन्नता क्या है? ते मेले, वो मर गए, ते परत उठले नाही. फिर से जी नहीं उठे. येशू मेला, यीशु मरा, परत जिवंत झाला. फिर से जी उठा. त्यावेळेस मी येशूवर विश्वास केला. जब मैंने यीशु पर विश्वास किया, पुनरुत्थानाचं दुसरं सामर्थ्य पुनरुत्थान का दूसरा सामर्थ, पाप्यांना मन फिरवण्याचं. पापियों को मन फिराने का नंबर सामर्थ. 3, तीसरी बात, पुनरुत्थानाचं तिसरं सामर्थ्य पुनरुत्थान का तीसरा सामर्थ, येशूचं आकाशामध्ये येणं. यीशु का आकाश में आना. जर तुमचा पुनरुत्थानावर विश्वास आहे यदि आपका पुनरुत्थान पर विश्वास है, तरच तुम्ही आकाशात येणाऱ्या येशूवर विश्वास करून त्याच्या मंडळीमध्ये विश्वासूपणानं जीवन जगू शकता. तो ही आकाश में आने वाले पुनरुत्थित यीशु पर विश्वास करके उसके कलीसिया के साथ विश्वासी जीवन जी सकते हो. सगळ्यांचं लक्ष आहे का? सभी का ध्यान है. कोण उचलले जातील? कौन उठाए जाएंगे? जे पुनरुत्थानावर विश्वास जो करतात. पुनरुत्थान पर विश्वास करेंगे. हालेलुया. हालेलुया. आता एक गोष्ट आपण वाचूया. अभी एक बात हम पढ़ेंगे. कशा प्रकारे येशूचं पुनरुत्थान होतं किस रीति से यीशु का पुनरुत्थान था आणि कशा प्रकारे शिष्याने येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास केला. और किस रीति से चेलों ने यीशु के पुनरुत्थान पर विश्वास किया. आम्ही वाचूया हम पढ़ेंगे योहान शुभवर्तमान यूहन्ना सुसमाचार याचा 20वा अध्याय. इसका 20 अध्याय. पहिलं पुनरुत्थान सामर्थ काय आहे? पहला पुनरुत्थान का सामर्थ क्या है? जुन्या करारात मेलेले सगळ्या न्यायींना त्या मृत्यू छायेच्या दरीतून बाहेर काढणं. पुराने नियम में जो सभी धर्मी मरे थे उनको उस मृत्यु के तराई से बाहर निकालना. नंबर 2 पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय आहे? दूसरा नंबर का पुनरुत्थान का सामर्थ क्या है? अशासाठी इसलिए की कि मेलेल्यामधून कोणी त्यांच्याकडे जाईल मरे हुए में से कोई उनके पास जाए तर पापी मन फिरवतील. तो पापी मन फिराएंगे. पुनरुत्थानाचं दुसरं सामर्थ्य पुनरुत्थान का दूसरा सामर्थ पाप्यांना पश्चाताप करून सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर घेऊन जाणं. पापियों को पश्चाताप दिलाकर अनंत काल के जीवन में ले जाना. पुनरुत्थानाचं तिसरं सामर्थ्य पुनरुत्थान का तीसरा सामर्थ, येशू एक दिवस आकाशामध्ये येणार आहे. यीशु एक दिन आकाश में आएगा. ह्याची साक्ष पुनरुत्थानाच्या प्रकाशनामध्ये लपलेली आहे. इसकी गवाही पुनरुत्थान के प्रकाशन में छिपी है. सगळे येत आहेत का? सभी यहाँ पे है क्या? चला उठून उभा राहा. चलो उठकर खड़े हो जाओ. तिसऱ्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याकडे जाण्या अगोदर तीसरे पुनरुत्थान के सामर्थ में जाने से या पहले 2 प्रकाशनासाठी प्रभूला धन्यवाद. इस 2 प्रकाशन के लिए प्रभु को धन्यवाद दे. प्रभू तू माझ्यासाठी पुनरुत्थित झालास, प्रभु तू मेरे लिए जी उठा कारण मी माझ्या पापापासून फिरावं. क्योंकि मैं मेरे पापों से मुड़ू. किती सुंदर आहे ना स्तोत्र 23. कितना सुंदर है भजन संहिता दावीद 23. काय म्हणतो? दाऊद क्या कहता है? मला मृत्यू छायेच्या दरीतून जावं लागणार मुझे आहे, मृत्यू की तराई से गुजरना पड़ेगा. कारण जरी मी न्यायी जीवन जगलो और यदि मैं धर्मी जीवन तरी जीऊं पण मला तारण देणार अजून जन्मला नाही. फिर भी मुझे उद्धार देने वाला अभी तक जन्म नहीं पण लिया. तारणारा जन्मून त्या मृत्यू छायेत येऊन मला तिथून बाहेर काढल उद्धार करता जन्म लेकर उस मृत्यू के तराई से मुझे बाहर निकालेगा. याची भविष्यवाणी दावीद करत आहे. इसकी भविष्यवाणी दाऊद करता है. त्या एक वचनामध्ये 2 भविष्यवाणी उस आहेत. एक वचन में 2 भविष्यवाणी है. मृत्यू छायेच्या दरीत मी जाईन. मृत्यू के तराई से मैं गुजरू. याचा अर्थ काय आहे? इसका अर्थ क्या है? मला तारणाची आशा नसल्यामुळे मी अधलोकात जाईन उद्धार की आशा न होने के कारण मैं अधोलोक में आणि जाऊंगा. काही वर्ष तिथे राहिल्यानंतर कुछ समय वहाँ रहने के बाद एक दिवस येणार आहे, एक दिन आएगा. तरी पण मी घाबरणार नाही, फिर भी मैं नहीं डरूंगा कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे. क्योंकि परमेश्वर मेरे साथ है. आणि येशून अधलोकात जाऊन यीशु ने अधोलोक में जाकर दाऊदा बरोबर, दाऊद के साथ, मोशे बरोबर, मूसा के साथ, अब्रामा बरोबर, अब्राम के साथ, एलिया बरोबर, एलिया के साथ, शमूएला बरोबर शमूएल के साथ संगती केलेली आहे. संगति की है. आणि म्हणून दावीद म्हणतो इसलिए दाऊद तिथं कहता माझा है परमेश्वर माझ्या बरोबर असणार वहाँ आहे. पे मेरा परमेश्वर मेरे साथ होगा. अशासाठी इसलिए कि पुनरुत्थानाच्या सामर्थ्यानं त्यानं आम्हाला बाहेर काढावं. पुनरुत्थान के सामर्थ्य से वो हमें बाहर निकाले. या सर्वजण प्रभूला धन्यवाद दे. आइए सभी लोग प्रभु को धन्यवाद दें. सर्वजण प्रभूला धन्यवाद दे. सभी लोग प्रभु को धन्यवाद दें. सभी लोग प्रभु को